भारतातील वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थेचं स्वरूप मिळवून देण्याच्या दृष्टीनं आजपासून सुरू झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे। त्यानिमित्तानंच या दुरुस्ती विधेयकातील अपेक्षित तरतुदी आणि सद्यस्थिती याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी वाहतूक तज्ज्ञ विनायक जोशी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। तर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नमस्कार। आताच आपण पाहिलं की सुरक्षितता आणि शिस्त ही कुठल्याही व्यवस्थेचा हा पाया असतो। बरोबर। वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर जगभरामध्ये जी वाहतूक व्यवस्था आहे त्या तुलनेत आपल्याकडल्या स्थितीबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, सगळ्यात पहिले म्हणजे मला कालच्या ॲक्सिडेंट्स बद्दल काहीतरी बोलायचं की काल जो जम्मू काश्मीरमध्ये जो काही ॲक्सिडेंट झाला की ज्याच्यामध्ये जवळजवळ 17 जण जे आहेत ते ड्रायव्हरच्या एका चुकीमुळे आय डोंट नो म्हणजे आज कुठे आहेत ते मला माहिती नाही, ते 17 जण जे गेले ते। तर आता हा जो ड्रायव्हर आहे तर त्याला जर मग व्यवस्थित त्याला शिक्षण दिलं असतं त्याला किंवा त्याला व्यवस्थित सांगितलं असतं की बाबा हा बर्फाचा प्रदेश आहे किंवा आता वेळ कुठली आहे आता किंवा तिथे जे टर्निंग्स आहेत वेगवेगळे ते, तर हे मी त्याला जर समजावून सांगितलं असतं आधी आणि त्याला एक साधी गोष्ट म्हणजे की बाबा ही एक बाटली आहे समजा, तर ही विषाची बाटली आहे असं मी तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला सांगितलं प्या, म्हणजे तुम्ही प्याल काय? ही तर तसंच आहे की हे जे प्रकार जो आहे तर तो मी त्याला जर व्यवस्थित ज्ञान जर पहिल्यापासून त्याला दिलं त्याला समजा। आता इतर राष्ट्र जी आता प्रगती ज्याला आपण डेव्हलप कंट्री म्हणतो ती, तर की बाबा तिथे काही जे रूल्स रेग्युलेशन्स आहेत तिथले किंवा एक साधी गोष्ट म्हणजे एक पेडेस्ट्रियन फर्स्ट नावाचा एक रूल आहे। आता पेडेस्ट्रियन फर्स्ट रूल म्हणजे काय की बाबा मी गाडी चालवतोय तर त्यावेळेला रस्त्यावरून समजा कोणी पादचारी जात असला तर मी ती गाडी थांबवणार, मी त्याला पहिलं जाऊन देणार आणि मगच मी जाणार समजा। हा एक जो प्रकार जो आहे किंवा जेव्हा मी सिग्नलला गाडी थांबवतो तर त्यावेळेला तिथे जे काही झेब्रा क्रॉसिंग आहे तर त्याच्या आधीच मी गाडी थांबवेन। तो जो लाल सिग्नल आहे रात्री 2 वाजले तरी मी त्या लाल सिग्नलचं त्या पालन करीनच असं। तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर तिथे ह्या ज्या आहेत ना त्याची जी मानसिकता आहे तिथल्या ड्रायव्हरची की बाबा मला ही गोष्ट केलीच पाहिजे, मला ही पाळलीच पाहिजे असं। मग त्याच्याकरता कायदे जे आहेत तर ते मी फार कडक केलेले आहेत। तिथे जो दंड जो आहे तर तो व्यवस्थित म्हणजे भरपूर केलेला आहे। त्याचं मी लायसन्सिंग वगैरे कॅन्सल काहीतरी म्हणजे अगदी अतिभयानक अशा स्वरूपामध्ये त्याला मी दंड असा काही केला आहे त्याला। तर लोक वचक घाबरणे हा जो प्रकार जो आहे तर तो आपल्याकडे आय थिंक हे जर आपण त्यांना जर प्रॉपर जर नॉलेज त्यांना जर आपण त्यांना शिकवलं, त्यांना या ड्रायव्हिंगच्या मागचं सायन्स काय हे सगळं जर त्यांना शिकवलं तर आय थिंक आपल्याकडे सुद्धा ही सुधारणा जी आहे ती 100% दिसून येईल सुधारणा आपल्याकडे। ही असं सारखं म्हटलं जातं की दहशतीपेक्षा सुद्धा तिकडे स्वयंप्रेरणा किंवा जाणीव हा भाग खूप जास्त आहे असं म्हटलं जातं। तर कुठल्याही गोष्टीमध्ये जनजागृती करायची असेल, जागृती करायची असेल तर 2 भाग असतात, एक बाहेरून त्या माणसाला शहाणं करणं आणि त्या माणसाने स्वतः आतून शहाणं होणं। बरोबर। तर आपल्याकडल्या चालकांना ह्याची जाणीव व्हावी त्या दृष्टीनं कुठली पावलं उचलता येतील, त्यांना कुठल्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायला हवं? म्हणजे एक साधा तुम्हाला आता मी एक तुमची एक स्वतःची जाता एक टेस्ट घेतो समजा किंवा ना असे रस्त्यावरती हे 3 रोड साईन दिसतात असे। आज आता हे जे प्रेक्षक वर्ग सगळे बघतात तर त्यांनी स्वतःच्या मनाशी विचारावं की मला हे 3 साधे जे रोड साईन आहेत तर ते मला माहिती आहेत का? आणि मी सांगतो की जवळजवळ 90% लोकांना 100% हे जे तिन्ही 3 टाईपचे जे असतात रोड साईन तर ते लोकांना माहिती नाही आहेत अजूनही। आता हे एक साधं उदाहरण झालं की बाबा ही जी रोड साईन आहे तर त्याच्यामध्ये आता जे गोलाकार चिन्ह असतात तर त्याला आपण म्हणतो की मॅन्डेटरी म्हणजे आदेशात्मक चिन्ह आहे, तिथं त्याचं मला पालन केलंच पाहिजे। नो राईट टर्न, नो यू टर्न किंवा स्पीड लिमिट वगैरे असतात किंवा हे जे त्रिकोणी जे असतात तर त्याला कॉशनरी साईन म्हणतात। आता कॉशनरी साईन म्हणजे काय की बाबा पुढे काय होणार आहे ते मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगतो अशा गोष्टी। किंवा तिसरे जे ते इन्फॉर्मेशन देणारी चिन्ह म्हणतात की बाबा मला पुण्याला जायचं आहे, नाशिकला जायचं आहे किंवा हॉस्पिटल कुठे आहे, हॉटेल कुठे आहे, तर हा जो सगळा इन्फॉर्मेशन माहिती देण्याचं आता ही 3 टाईपची रोड साईन आहेत। तर मला हे जे बेसिक हे जे नॉलेज आहे तर हे जे ज्ञान आहे हेच जर मला माहिती नसलं समजा किंवा आणखीन एक दुसरं उदाहरण साधं द्यायचं म्हणजे ह्या ड्रायव्हिंग ह्या जो विषय जो आहे त्याच्यामध्ये सायन्स। आता सायन्स म्हणजे काय की बाबा आज मी गाडी चालवतोय आणि मी काहीतरी कारणामुळे काहीतरी पुढे आलं काहीतरी म्हणून मी ब्रेक मारला। आता ब्रेक मारल्यानंतर काय थांबलं असं समजा मी कोणाला विचारलं तर सगळेजण सांगतात ब्रेक मारल्यानंतर गाडी थांबते। तर ब्रेक मारल्यानंतर कधीही गाडी थांबत नाही। ब्रेक मारल्यानंतर त्याची चाकं जी आहे ना तर ती लॉक होतात आणि पण त्याच्यामध्ये जो संवेग ज्याला आपण मोमेंटम असं म्हणतो तर तो निर्माण झाला ना तर तो तुमच्या गाडीला पुढे ढकलून देतो।
त्याला आपण गाडी स्किड झाली किंवा स्लिप झाली असं म्हणतो. तर हे साध्या गोष्टी आहेत अगदी, की बाबा टर्निंग आहे समजा तर याबाबतचं सर प्रशिक्षण कसं देता येऊ शकेल? म्हणजे कुठली व्यवस्था आपल्याला उभी करता येऊ शकेल? सरकारी माध्यमावरती किंवा स्वयंसेवी संस्था असतील किंवा इतर खाजगी काही गोष्टी असतील, याच्या माध्यमातून लोकांना याचं प्रशिक्षण कसं करता येईल आपल्याला? आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला असंच म्हणायचं की या बाबतीमध्ये ज्या शाळा आहेत, आपण समजा आता कॉलेजेस आहेत किंवा आता समजा कॉलेजेस म्हटल्यानंतर म्हणजे आम्ही नेहमी आमच्या कॉलेजेसमध्ये आम्ही जेव्हा ट्रेनिंग प्रोग्राम करतो तर त्यावेळेला म्हणतो की तुम्ही उद्याचे ड्रायव्हर आहात, तुम्ही उद्याचे रायडर आहात, तर तुम्हाला मी आजपासून मी तुम्हाला सांगतो की बाबा ओव्हर स्पीड नको, किंवा जे आता PPE ज्याला म्हणतात पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरमध्ये, की बाबा हेल्मेट वापरा. तर हेल्मेट का वापरा? आता बरेच जण आपण बघतो की हातामध्ये हेल्मेट घालून गाड्या चालवतात. तिथे आपल्याकडे ती हेल्मेट 2 व्हीलर जो आहे तो 2 जणांकरता आहे, पण तिथे अगदी 3 जण सुद्धा बसून जातात त्याच्यावरती. या सीट बेल्ट, रात्री 9च्या नंतर मी सीट बेल्ट लावत नाही का? त्यावेळेला पोलीस कुठे असतो रस्त्यावरती? पण जर मी तुम्हाला सीट बेल्ट का लावावा हे जर मी तुम्हाला जर समजावून आत्ता सांगितलं सगळं, आता हे कसं सांगता येईल मला? कारण जो ऑलरेडी आज आता 15, 20, 25 वर्ष गाडी चालवतोय, तर फ्रँकली स्पीकिंग म्हणजे असं म्हणायला नाही पाहिजे, पण त्यांचं जे काय आता ड्रायव्हिंग हॅबिट्स ज्या सवयी आहेत ना, तर त्या मोडून काढणं जे आहे ते फार कठीण काम आहे ते. पण तरी पण आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमधून जाऊन किंवा वेगवेगळ्या आता RTO ट्रॅफिक उपक्रम वेगवेगळे राबवून त्याच्या माध्यमातून त्यांना जागृत केलं जातं. जनजागृती आपण समजा केली तर आय थिंक त्याचा फायदा होईल आपल्याला. आता जो नवीन जी विधेयक आहे त्या सुधारणांसहित हां, हां. त्याच्या तरतुदी काय आहेत याबद्दल थोडी माहिती हवी होती आम्हाला. ओके, आता ते म्हणजे संसदेमध्ये जे एक साधी गोष्ट सांगतो सर, की हा जो सेंट्रल मोटर व्हेकल ऍक्ट आपण म्हणतो 1988-89 असा, तर तो जो ऍक्ट जो आहे तर तो त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी सेंट्रल ज्याला म्हणतो तर तसं, त्याच्यानंतर मग स्टेट वाईज जे आहेत सगळी जी राज्य आहेत तर त्या राज्यांनी जे आहेत ते वेगवेगळे सगळे त्यांचा आधार घेऊन त्यांनी ते नियम सगळे बनवले. आता इतके वर्ष काय चाललं होतं की बाबा काही ठिकाणी काही ज्या राज्यामध्ये 100 रुपये दंड आहे एक कुठल्या तरी गोष्टी करता, पण तो दुसऱ्या राज्यात गेला तर तो 500 रुपये दंड आहे, इकडे 1000 रुपये आहे. साधी गोष्ट म्हणजे PUC, तर ते सुद्धा बाकी सगळी जी काही राज्य आहेत तर ती 6 महिन्याकरता PUC त्याचं व्हॅलिडिटी आहे, पण काही काही राज्यात तिथे 3 महिन्यात चालतं. तर म्हणून म्हणजे संसदेमध्ये आता जे काही नवीन आता जी विधेयकं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे केलं की त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांना जे ते आपण एकत्र सगळ्यांना समानता अशा टाईपचं असं ते विधेयक आहे. मग त्याच्यामध्ये जी त्यांनी तरतूद जी केलेली की बाबा आजपर्यंत मी 100 रुपये दंड केला होता, मग त्याचा आपण 1000 रुपये दंड ठेवूया, 1000 रुपये होता त्याचा 10,000, काहीतरी एकूण सर्व देशामध्ये वाहतूक व्यवस्थेबाबतचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये समानता आणण्याचा तो त्याचा एक प्रयत्न आहे. आपल्याकडे तंत्रज्ञान ही खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर आहे. तर तंत्रज्ञानाचा आपल्या वाहतूक व्यवस्थेच्या शिस्तबद्धता आणि सुरक्षितता याच्यासाठी काय वापर करता येऊ शकतो? बघा, आता जसं आपण आता मुंबईत बघतो हल्ली, बोलू नये असं, पण हल्ली जवळजवळ 60 ते 70% ज्या गाड्या आहेत ना तर त्या सिग्नलचं पालन करायला लागलेत आता. हे तुम्ही आपण सगळेजण बघतो. चांगलं लक्षण आहे ते. चांगलं लक्षण आहे ते, नो डाऊट अबाउट इट. कारण काय की बाबा वाहतूक व्यवस्थेने जे इथले तर ते सगळीकडे त्यांनी कॅमेरे लावलेत आता, आणि त्यांना चलान हा जो प्रकार जो वरळीला आपलं जे हेडक्वार्टर आहे तर तिथे ट्रॅफिक डिपार्टमेंटचं तिथे ते कॅमेरे आहेत आणि तिथे ते सगळे जे टिपतात गोष्टी ज्या तुम्ही सिग्नल जम्प केला ज्याला म्हणतात किंवा पेडिस्ट्रियन क्रॉसिंगच्या पुढे आला किंवा काही, आणि त्याला मग चलान हा प्रकार जो आहे तर तो मग त्याला ती दंडाची रक्कम वगैरे सगळी ती वसुली वगैरे. आता त्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट त्यांनी जी केली सगळीकडे की त्या म्हणजे व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा त्याच्या क्लिप्स वगैरे भरपूर सिनेमामधून वगैरे सुद्धा क्लिप दाखवायला लागले त्या, तर त्याच्यामुळे जरा एक दहशत असं नाही म्हणू शकत, पण एक जनजागृती जी आहे ती झाली. तर त्याच्यामुळे जवळजवळ म्हणजे आता तरी मी बघतो की जवळजवळ 60 ते 70% जे लोक जे आहेत तर ते जरा नियमांचं थोडं पालन करायला लागले. कायदा असेल किंवा वेगवेगळं तंत्रज्ञान असेल त्या माध्यमातून आपण पायातर रचलेलं आहे. आता दुसरी बाजू ही आपल्या सगळ्या जनतेची आणि वाहन चालकांची जबाबदारी आहे की त्यांनी या सगळ्याला नीट त्याचं पालन केलं पाहिजे. बरोबर, असं मी इथे आलात आणि अतिशय महत्वाची माहिती सोप्या शब्दात आम्हाला सांगितली. मनापासून आभार आपले. थँक्यू सर.